पन्हाळगडाच्या पुसाटी बुरुजावरून आम्ही उतरलो आणि मसाई पठारावर पोचलो आणि तिथून आम्ही कुंभारवाडीकडे उतरायला सुरुवात केली. कुंभारवाडीच्या अलीकडे असणाऱ्या भयंकर चिखलाने मात्र आमचा वेग मंदावला आणि त्या चिखलामुळे गावात पोचल्यावर आमच्या बुटांची दशा अशी झाली होती. पुन्हा एकदा टार रोडवरून आमचा प्रवास सुरू झाला. पूर्वी या भागात सुद्धा बराच चिखल असायचा, पण आता बहुतांश गावात टार रोड झाला आहे. कुंभारवाडीकडून खोतवाडीकडे जाताना एक वेगळ्याच प्रकारचे दगड डोंगर माथ्यावर दिसून येतात, ज्याला कॉलमनर जॉईंट्स असे म्हणतात. ज्वालामुखी थंड होताना हजारो वर्षापूर्वी तयार झालेली ही नॅचरल स्ट्रक्चर्स जर युरोपात असती तर नक्कीच त्यांना प्रोटेक्टेड साईट्स घोषित करून त्यांचा टुरिस्ट स्पॉट म्हणून विकास झाला असता. असो, पुढे खोतवाडीमध्ये गणपत गवळी दादांच्या घरी आमची जेवणाची सोय होती. दऱ्याखोऱ्यातून आणि माळरानातून जवळपास 15 किलोमीटरची तंगडतोड केल्यावर मिळणाऱ्या गावरान जेवणाची सर कशालाच नाही. जेवून पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन आम्ही मार्गस्थ झालो. कधी टार रोड, कधी शेतातील बांध, कधी माळरान, तर कधी एखादा ओढा पार करत आम्ही मंडलाईवाडीत पोचलो. सहजच एका आजोबांना चहाची विचारणी केली आणि त्यांनी आनंदाने सर्वांसाठी चहा बनवून दिला. सह्याद्रीतील माणूससुद्धा सह्याद्रीसारखाच, जितका कणखर तितकाच प्रेमळ. मंडलाईवाडीच्या मागचा डोंगर ओलांडून आम्ही करपेवाडीकडे निघालो, जिथे आमची जेवणाची आणि झोपण्याची सोय होती. जवळपास 23 किलोमीटर अंतर पार करून आम्ही करपेवाडीत पोहोचलो. पोटभर जेवलो आणि थोड्याफार गप्पा मारून स्लीपिंग बॅग टाकून लवकरच झोपून गेलो, कारण दुसऱ्या दिवशीचा करपेवाडी ते पावनखिंड असा लांबलचक पल्ला आमची वाट पाहत होता.